Hello students, now we are concerned with redemption of debentures and we are taking problems on redemption of debentures. Firstly, we have taken problems regarding how to make journal entries in the books of companies. In the present lecture, we are going to prepare two accounts in respect of redemption of debentures, namely sinking fund account and sinking fund investment account. Sinking fund is also known as debenture redemption reserve. We may call it debentures redemption reserve account also. And the another account is sinking fund investment. Suppose investment made by a company in 10% government bonds. So the account may be named as 10% government securities bond account. Instead of mentioning direct name of the particular investment, we are generally preparing sinking fund investment account for that purpose. So see what is the problem regarding redemption of debentures. Problem: on 1st April 2017, Anmol Company Limited issued 7,005% debentures of rupees 100 each, redeemable after 5 years. It has been decided to create sinking fund for these debentures. Sinking fund table shows that the annual installments towards the fund comes that rupees 1,05,000. The investment yield 5% interest. Prepare sinking fund, that is debenture redemption fund account, and sinking fund investment account in the books of the company for 3 years. This is a problem. After reading a problem, it is our duty to see what exactly facts are provided in the problem and what is the part of solution and what precaution is to be taken for preparing our answer. So firstly, I am also focusing certain points provided in the problem. On 1st April 2017, 1 एप्रिल 2017 या तारखेला कंपनीनं डिबेंचर्स इश्यू केले होते. कोणते डिबेंचर्स? 5% डिबेंचर्स. त्याला आपण असं म्हणतो रिडीमेबल डिबेंचर्स. किती इश्यू केले होते? 7,000. एका डिबेंचरची फेस व्हॅल्यू किती? 100. म्हणजे 7,000 गुणिले 100 म्हणजे 7 लाख रुपये आपण डिबेंचर इश्यू करून कंपनीने घेतले. रिडीमेबल आफ्टर 5 इयर्स आणि हे 5 वर्षांनी परत करायचे आहेत. हे बेसिक झालं. आता आपण 7 लाख घेतले ते 5 वर्षांनी परत करायचे. म्हणजे प्रत्येक वर्षी कंपनीला काय करावे लागेल की 5 वर्षा म्हणजे 5 वर्षांनी पैसे परत करायचे. पण एकदम पैसे परत केले तर कंपनीच्या वर्किंग कॅपिटलवर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो. त्यामुळं आपल्याकडं सिंकिंग म्हणजे या ठिकाणी आपण जी मेथड बघणार आहे रिडम्शन बाय सिंकिंग फंड मेथड म्हणजे काय की आपण यासाठी एक सिंकिंग फंड तयार करणार. म्हणजेच डिबेंचर रिडम्शन रिझर्व्ह तयार करणार. दरवर्षी ठराविक रक्कम नफ्यातून त्या फंडाला आपण वर्ग करणार. अशी 5 वर्षामध्ये जी रक्कम आपण वर्ग करणार ती प्रत्येक वर्षाला त्याची एंट्री येणार आणि ही रक्कम आपण फंडाला वर्ग करतो ती इन्व्हेस्ट करणार म्हणजे गुंतवणूक करणार आणि त्याच्यावर देखील आपल्याला उत्पन्न मिळणार म्हणजे व्याज मिळणार. जे व्याज मिळेल ते त्या फंडालाच
ट्रान्सफर करायचं, अशा रीतीने ही प्रोसिजर आहे. It has been decided to create sinking fund for this debenture. Sinking fund table shows that the annual installments toward the fund comes to 1,05,000. म्हणजे दरवर्षी आपण नफ्यातून 1,05,000 रुपये या फंडाला ट्रान्सफर करणार दरवर्षी. इथे फिक्स्ड अमाऊंट आहे, कॅल्क्युलेट करून दिलेली अमाऊंट. द इन्व्हेस्टमेंट यील्ड 5% इंटरेस्ट, आणि जे आपण ही पैसे गुंतवणार त्याच्यावर आपल्याला 5% व्याज मिळणार आहे. प्रिपेअर सिंकिंग फंड अकाउंट अँड सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट फॉर 3 years. फक्त 3 वर्षाला सिंकिंग फंड अकाउंट विचारले. एकंदर 5 वर्ष आहेत, पण विचारलेल्या आहे प्रॉब्लेम मध्ये 3 वर्षाला सिंकिंग फंड अकाउंट आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणजे उत्तरामध्ये आपण कोणतीही एंट्री घेणार नाही. ओनली ट्रान्झॅक्शन्स, ओनली एंट्रीज pertaining to the sinking fund account and sinking fund investment account are to be recorded or are to be considered while solving the problem. आता याचं सोल्युशन बघा. 2-3 गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. पहिल्या वर्षी आपल्या 2 एंट्री होती. सिंकिंग फंडाला रक्कम देणार 1,05,000, ती गुंतवणूक करणार 1,05,000. दुसऱ्या वर्षी 3 एंट्री होती. म्हणजे व्याज मिळालं, नंतर सिंकिंग फंड तयार केला आणि त्याची गुंतवणूक केली सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटला. या दुसऱ्या वर्षी ज्या 3 एंट्री होतील त्याच एंट्री तिसऱ्या वर्षी होतील आणि अकाउंट्स क्लोज होतील. आता पहा पहिलं वर्ष. आता उत्तराचा पार्ट करताना 2 अकाउंट्स आपण तयार करणार. इथं आपल्या सोयीसाठी मी पहिल्यांदा आपल्याला डिस्कस करतो सिंकिंग फंड अकाउंट तयार केले. आता सिंकिंग फंड अकाउंट तयारचं सोल्युशन झालं किंवा सिंकिंग फंड अकाउंट पाहिलं की नंतर आपण बघणार आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता यामध्ये थोडंसं आपल्याला ज्याला आपण म्हणतो फ्लेक्झी मोड ठेवता येणार, तो दुसऱ्या ॲपमध्ये ठेवता येतो, पण आता प्रेझेंटली ठेवता येत नाही. त्यामुळं मी फक्त सिंकिंग फंड अकाउंट संबंधीच्याच इथं ट्रान्झॅक्शन अगोदर घेणार. म्हणजे सिंकिंग फंड अकाउंट झालं की सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, पण सायमल्टेनियसली आपण दोन्ही पण अकाउंट्स घेऊ शकतो. बघा आता इथं आपण पहिल्यांदा सिंकिंग फंड अकाउंटशी संबंधित बाबी बघणार, संबंधित एंट्री करणार आणि नंतर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटची संबंधित एंट्री करणार. 2 अकाउंट्स प्रिपेअर केले. आता वे ऑफ प्रेझेंटेशन किंवा एक मांडण्याची पद्धत आहे की पहिल्यांदा आपण कोणताही प्रॉब्लेम असला तर त्या ऑर्गनायझेशनचं नाव लिहितो किंवा कंपनीचं नाव. ऑर्गनायझेशन म्हणजे आपण आता कॉर्पोरेट अकाउंटिंगला कंपनीचं नाव लिहितो थोडक्यात. इन दी बुक्स ऑफ अनमोल कंपनी लिमिटेड. अनमोल कंपनी आहे. अनमोल कंपनीनं 1/4/2017 डिबेंचर इश्यू केले होते. 7,000 केले होते. एका डिबेंचरची फेस व्हॅल्यू 100 होती. 100चा डिबेंचर 100लाच विकला. नो डिस्काउंट, नो प्रीमियम. त्यामुळं इथं लॉस झाला, डिस्काउंट दिला याचा काहीच भाग नाही, त्याची एंट्री नाही. आपल्याला हे 7 लाख रुपये 5 वर्षांनी परत करायचे. आता 5 वर्षांनी परत करायचे म्हणजे प्रत्येक वर्षी यासाठी आपल्याला तरतूद करावी लागते, म्हणजे सिंकिंग फंड तयार करावा लागतो. किती सिंकिंग फंडाला रक्कम नफ्यातून दरवर्षी वर्ग करायची, तर 1,05,000. आता 1/4/17ला शेअर्स इश्यू केले म्हणजे पहिलं वर्ष बंद होणार 31/3/2018ला बंद होणार. या दिवशी म्हणजे वर्ष पहिलं संपलं की ज्या आपल्याला सफिशियंट प्रॉफिट आहे असं किंवा त्यांनी कॅल्क्युलेशन सांगितलं की प्रॉफिट आपल्याकडे सफिशियंट आहे, म्हणजे पुरेसा नफा आहे. आपल्याला किती वर्ग करायचे आहेत, 1,05,000. आणि त्यातून कशातून वर्ग करायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून म्हणताना आपण असं म्हणणार, एंट्री अगोदर मी म्हणतो मग रेकॉर्डला घेतो. कशी एंट्री करणार, 31/3/2018 प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 1,05,000 1,05,000. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट मीन्स व्हॉट, इन दी
Companies Act 2013, the new name of profit and loss account is statement of profit and loss. But here we are mentioning that profit and loss surplus account. It means we are making fund through surplus amount which is shown in profit and loss account. So आता एंट्री कशी घेतली, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 1,05,000. 1,05,000 कुठून आणले, तर 1,05,000 रुपये आपल्याकडे नफ्यातून वर्ग करायचे आहेत असं सांगितलं. दिस इज दी रेडीमेड फिगर प्रोव्हाइडेड इन दी प्रॉब्लेम मध्ये दिलेली फिगर आहे की पहिल्या वर्षी आपण फंडाला किती वर्गणी केली, रक्कम डिपॉझिट केली 1,05,000 किंवा वर्ग केली 1,05,000. एंट्री काय, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 1,05,000. म्हणजे सिंकिंग फंड अकाउंटला क्रेडिट पडलं पाहिजे. म्हणजे रेकॉर्ड करताना लेजर अकाउंटला पहा, सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिट बाजूला डेटमध्ये 31/3/2018 बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 1,05,000. हीच एंट्री कशी म्हणतोय आपण, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. आता ही पहिल्या वर्षी एंट्री झाली. आता हेच पैसे आपण गुंतवणूक करणार आहे ते तिकडे येईल, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक 1,05,000. पण आता सध्या इथं घेत नाही, फक्त आपण सिंकिंग फंडच घेतो की पहिल्या वर्षी सिंकिंग फंडाला किती रक्कम वर्ग गेली, 1,05,000. पहिलं वर्ष संपलं, क्रेडिटची बेरीज 1,05,000, डेबिटला घेतले 1,05,000, डेबिटला फरक आला 1,05,000, डेटमध्ये म्हटलं 31/3/2018, तो बॅलन्स कॅरीड डाऊन. हाच बॅलन्स याच अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पुढच्या वर्षीच्या पहिल्या तारखेनं ब्रॉड डाऊन करणार किंवा पहिल्या तारखेला ब्रॉड डाऊन करणार. पहा, 1/4/2018 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,05,000. आता हे 1,05,000 रुपये आपण तयार केले फंडातून, फंड तयार केला नफ्यातून, आणि ही रक्कम आपण गुंतवणूक करणार आहे. कशामध्ये गुंतवणूक करणार आहे, तर त्याला आपण म्हणतो सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती गुंतवणूक करणार, 1,05,000. सिंकिंग फंड अकाउंट, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार 31/3/2018 टू बँक अकाउंट 1,05,000. म्हणजे हे पैसे आपण गुंतवले. आता दुसरं वर्ष कधी संपणार आहे, 31/3/2019. आपल्याला या आपण जे पैसे सिंकिंग फंडाचे गुंतवणूक करणार त्याला 5% व्याज मिळणार. म्हणजे 1,05,000च्या 5% 5,250 व्याज मिळणार. व्याज मिळणार म्हणजे कशी एंट्री करणार पहा, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 5,250. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 5,250 कुठून आणले, तर 1,05,000 रुपये आपण गुंतवले, त्याच्यावर 5% व्याज 5,250. जे व्याज मिळालं ते कुठं वर्ग करणार, सिंकिंग फंडला करणार. म्हणजे इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट 5,250. हेच आपण क्रेडिटला लिहिले पहा 31/3/2019 बाय इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 1,05,000. यावर्षी परत दरवर्षी हीच एंट्री आपण दरवर्षी करणार. येट इयर ऑफ द रिपेमेंटचे इयर होईपर्यंत. आता यावर्षी आपण परत 1,05,000 नफ्यातून बाजूला काढले आणि सिंकिंग फंडाला वर्ग केले. म्हणजे एंट्री कशी होते, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,05,000 टू सिंकिंग फंड. म्हणजे आता हेच आपण सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले 31/3/2019 बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 1,05,000.
आता ह्या क्रेडिटला 3 आयटम आले, यांची बेरीज ऑफ 3 आयटम्स रेकॉर्डेड हियर 2,15,250. हीच बेरीज डेबिटला घेतली 2,15,250. डेबिटला फरक आला 2,15,250. 31/3/2000 डेटला म्हटलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन 2,15,250. अशा रीतीनं सिंकिंग फंड अकाउंट 2 वर्षासाठी तयार झालं. आपल्याला विचारले 3 वर्षासाठी. आपण जर बारकाईने बघितलं तर असं लक्षात येईल क्रेडिट बाजूच आपल्याला फोकस करायचे, डेबिटला फक्त बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो लिहायचा. यानंतर तिसरं वर्ष कधी सुरू होईल? 1/4/2019 सुरू होईल आणि 31/3/2020 बंद होईल. तिसऱ्या वर्षाच्या आता एंट्री. सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला 1/4/2019 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथे घेतलं आपण बाय बॅलन्स ब्रॉट 2,15,250. आता हे तिसरं वर्ष. आता तिसऱ्या वर्षाला आपल्याला व्याज कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे कसं कॅल्क्युलेट करणार बघा. पहिल्या वर्षीची वर्गणी फंडाला 1,05,000, दुसऱ्या वर्षी 1,05,000 म्हणजे झाले किती? 2,10,000. नंतर आपल्याला 2,10,000 नंतर व्याज किती मिळाले याच्यावर? 5,250 म्हणजे 1,05,000 1,05,000 म्हणजे 2,10,000 आणि परत व्याज मिळाले 5,250 म्हणजे या तिन्हीची बेरीज आणि याच्या 5%. याच्या 5% रक्कम येते. नोटला आपण घेतलेली आहे पुढं 10,763 येतात. 10,763 येतात. त्याच आता गेल्या वर्षी ज्या एंट्री केल्या त्याच की पहिली आपण काय करणार? व्याज मिळालं. हे व्याज कुठून मिळालं, कशावर मिळालं? तर पहिल्या वर्षी आपण फंडाला रक्कम वर्ग गेली 1,05,000, दुसऱ्या वर्षी 1,05,000, दुसऱ्या वर्षी जे व्याज मिळालं 5,250. या सर्वांची बेरीज याच्या 5%. याच्या 5% म्हणजे 10,763 व्याज मिळालं. त्याची एंट्री तीच एंट्री मागाशी घेतली तीच आहे. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 10,763. आता परत रिपीटेशन ऑफ वर्क आहे, नथिंग एल्स. फक्त रिपीट वर्क आहे की परत. आता हे तिसरं वर्ष कधी बंद होणार? 31/3/2020 या तारखेला आपण परत नफ्यातून सिंकिंग फंडला रक्कम वर्ग केली 1,05,000. याची एंट्री अगोदर मी म्हणतो आणि मग आपण प्रत्यक्ष अकाउंटमध्ये पाहू कशी एंट्री असते. 31/3/2020 प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट. म्हणजे सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला 31/3/2020 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,05,000. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 1,05,000. 3 आयटम आले, तिन्हींची बेरीज 3,31,013. डेबिटला घेतले 3,31,013 म्हणजे डेबिटला फरक आला 3,31,013. डेटमध्ये लिहिलं 31/3/2020 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. इथं 3 वर्षाचं रेकॉर्डिंग झालं. फक्त हा बॅलन्स फक्त ब्रॉट डाऊन पुढे करायचा. म्हणजे सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला 1/4/2020 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,31,030. म्हणजे इथं आता उत्तर आपलं संपलं. हा बॅलन्स किती वर्षाचं अकाउंट तयार केलं? 3 वर्ष. हे 10 मार्काला परीक्षेत येऊ शकतं एवढं अकाउंट. आता दुसरं पण अकाउंट आपल्याला करायचे, ते पण 3च वर्षासाठी करायचे. त्या अकाउंटचं नाव आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता इथं जशी क्रेडिट बाजू आपण फोकस केली तशी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला डेबिट बाजू आणि क्रेडिटला बॅलन्स बरोबर कॅरीड डाऊन होईल. बघा आता दुसरं अकाउंट सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट.
इथं पण आपल्याला किती वर्षासाठी करायचे, तर इथं आपल्याला 3 वर्षासाठी अकाउंट तयार करायचे. पहिलं वर्ष कधी डिबेंचर कधी इश्यू केले, 1/4/2017 ला. पहिलं वर्ष कधी संपणार, 31/3/2018. आता बघा, 31/3/2018 ला आपण सिंकिंग फंडाला रक्कम वर्ग केली होती 1,05,000. ती रक्कम इन्व्हेस्ट करणार कशामध्ये करणार, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला करणार. म्हणजे त्याच्यात पैसे गुंतवणार, म्हणजे त्या अकाउंटला डेबिट आणि बँक अकाउंटला क्रेडिट. म्हणजे एंट्री अगोदर मी म्हणतो आणि मग रेकॉर्डला घेतो. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पहा, सिंकिंग फंड अकाउंटच्या डेबिटला 31/3/2018 टू बँक अकाउंट 1,05,000. डेबिटची बेरीज केली 1,05,000. क्रेडिटला घेतले 1,05,000. क्रेडिटला फरक आला 1,05,000. डेटमध्ये लिहिलं 31/3/2018 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हाच बॅलन्स आपण डेबिटला ब्रॉड डाऊन करणार. पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2018. तो बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,05,000. आता दुसऱ्या वर्षी आपल्याला फंडाला किती रुपये गुंतवणूक करायची, तर पहा, ज्यावेळेला गुंतवणूक करायची त्यावेळेला किती गुंतवणूक करायची आपण आता बघणार. की या वर्षी आपण 31/3/19 म्हणजे दुसरं वर्ष. दुसऱ्या वर्षाला किती वर्ग, प्रत्येक वर्षाला तेवढीच वर्ग करणार, 1,05,000 फंडाला. दुसऱ्या वर्षी व्याज किती मिळालं, पहिल्या वर्षीच्या म्हणजे 1,05,000च्या 5% म्हणजे ते मिळतं व्याज दुसऱ्या वर्षी 5,250. म्हणजे चालू वर्षाची फंडाला वर्ग केली रक्कम प्लस दुसऱ्या वर्षी मिळालेलं व्याज 5,250, ह्या दोन्हींची बेरीज. एवढी रक्कम आपण इन्व्हेस्ट केली, म्हणजे 1,10,250 इन्व्हेस्ट केले. मगाशी म्हटली तीच एंट्री, फक्त तारीख बदलली, 31/3/2019. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,10,250. या वर्षाची फंडाची वर्गणी रक्कम, फंडाला वर्ग केलेली सिंकिंग फंडाला नफ्यातून 1,05,000 आणि यावर्षी मिळालेलं व्याज 5,250. अशी एकंदर आपण गुंतवणूक केली 1,10,250. म्हणजे एंट्री अगोदर म्हणतो मग रेकॉर्डला घेतो, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. एवढीच एंट्री या अकाउंटला येणार, बाकी काही नाही. बॅलन्सेस कॅरीड फॉरवर्ड, कॅरीड डाऊन आणि ब्रॉड डाऊन करायची. एकच एंट्री इथे येणार, टू बँक अकाउंट. म्हणजे 1,05,000 आणि 5,250 म्हणजे 1,10,250. म्हणजे हे रेकॉर्ड कसं केलं, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 31/3/2019 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,10,250. आता सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटची बेरीज 2,15,250. क्रेडिटला घेतले 2,15,250. क्रेडिटला फरक आला 2,15,250. क्रेडिटला डेट लिहिलं 31/3/2019 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 2 वर्ष पूर्ण झाली. आता लास्ट वर्ष म्हणजे तिसरं वर्ष. आता इथं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आहे, तो पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2019 ला. डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण लिहिणार. बघा, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 1/4/2019. यामध्ये 1/4/2019 ला लिहिलं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,15,250. आता परत मी रिपीट करतो, 31/3/20 ला आता आपलं वर्ष बंद होणार. या दिवशी आपण रक्कम, म्हणजे हे तिसरं वर्ष आहे, आता तिसरं वर्षाला ज्यावेळेला आपण घेतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, की दरवर्षी आपण
फंडाला किती वर्ग करतोय? 1,05,000 वर्ग करतोय. 31/3/2020 ला किती व्याज मिळालं? ते तर पुढे नोटमध्ये घेतलंय 10,763 रुपये व्याज मिळालं. नोटमध्ये घेतलेले पुढं. म्हणजे ते तिसऱ्या वर्षाला फंडाला दिलेली रक्कम 1,05,000 आणि तिसऱ्या वर्षाला मिळालेलं व्याज 10,763. या दोन्हीची बेरीज 1,15,763. तीच एंट्री रिपीट एंट्री. हे पैसे गुंतवणूक केले. कशी एंट्री घेणार? सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक 1,15,763. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 31/3/2020 टू बँक अकाउंट कंसात लिहिले पहा 1,05,000 म्हणजे चालू वर्षाचे फंडाला वर्ग केलेली रक्कम प्लस चालू वर्षी मिळालेलं व्याज, या दोन्हीची बेरीज 1,15,720. आता या अकाउंटच्या डेबिटची बेरीज 3,31,013. क्रेडिटला घेतले 3,31,013. क्रेडिटला फरक आला 3,31,013. डेटमध्ये लिहिलं 31/3/2020 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो ब्रॉड डाऊन करायचा. 3 वर्षी तर संपली, फक्त पुढे ब्रॉड डाऊन करून ठेवायचं. डेबिटला या 1/4/2020 तो बॅलन्स ब्रॉड डाऊन 3,31,013. अशा रीतीनं ही 3 वर्षाची आपण 2 अकाउंट्स तयार केली. पहिल्या वर्षी लक्षात आलं असेल की तुम्हाला 2च एंट्रीमध्ये आपण फिरतोय. कुठली? प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड आणि म्हणजे पहिल्या अकाउंटला इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड, या 2च एंट्री केल्यात. हे सिंकिंग फंडासाठी आहे. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटसाठी एकच एंट्री करतोय, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. रकमा फक्त बदलते. अशा रीतीनं 3 वर्षाचं अकाउंट विचारलं म्हणून 3 वर्षाला तयार केलं. 2 वर्षाचं विचारलं 2 वर्षाला करणार. 4 वर्षाचं तयार करा 4 वर्षाचं तयार करणार. 5 वर्षाचं करा 5 वर्षाचं करणार. 5 पेक्षा जादा करता येत नाहीत का? नाही तर मॅक्झिमम पिरियड 5 years. म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली आस्क्ड इन आवर प्रॉब्लेम, in that direction we are moving our answer. So in this problem accounts of 3 years are asked, so we are prepared accounts for 3 years here. आता in this way we have taken problem regarding redemption of debentures. आता याच्यावर जर नोट करायची असती तर कशी नोट तयार केली असते? इंटरेस्ट ऑन 31/3/2018 बरोबर. पहिल्या वर्षी व्याज, पहिल्या वर्षी आपण गुंतवणूक करतोय म्हणजे इंटरेस्ट असत नाही, नील. दुसऱ्या वर्षी जर आपण नोट केली असती तयार दुसऱ्या वर्षी, तर दुसऱ्या वर्षीची नोट तयार करताना कसं घेतलं असतं आपण? इंटरेस्ट ऑन 1,05,000 5% 5,250. तिसऱ्या वर्षी काय केलं असतं आपण की पहिल्या वर्षाची वर्गणी 1,05,000 बरोबर, दुसऱ्या वर्षाची 1,05,000, दुसऱ्या वर्षाचं व्याज आणि याच्या 5% म्हणजे 10,763 हे कॅल्क्युलेशन येईल आणि त्या पद्धतीने हे आपण उत्तरामध्ये घेतलेलं आहे. सो दिस इज द बेसिक प्रिपरेशन. आणि याच टाईपवर आपल्याला एंट्री आपण सुरुवातीला थोड्याशा आणखी जास्त घेतल्या होत्या. अकाउंटला एवढ्या लिमिटेड एंट्रीज आहेत अकाउंटला. असे जाऊन 1-2 प्रॉब्लेम आपण घेणार आहे याच्यावर आणि मग आपला चॅप्टर वी आर गोइंग टू क्लोज. अजून 2-1 प्रॉब्लेम आपण घेऊ याच्यावर 2 किंवा 3 आणि मग हा रिडम्पशन ऑफ डिबेंचर बाय अप्लाइंग सिंकिंग फंड मेथड हा चॅप्टर क्लोज होईल. या चॅप्टरमध्ये माझ्या माहितीनुसार जास्त अवघड भाग नाही, फक्त आपण त्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. एंट्री मी सुरुवातीला ज्या सांगितल्या त्या माहीत पाहिजेत आणि या एंट्री आणि या सर्वाच्या बेसवर आपल्याला अकाउंट्स तयार करता येतात, एंट्रीज तयार करता येतात. प्रॉब्लेममध्ये एंट्री पण विचारू शकतील किंवा अकाउंट्स विचारू शकतील किंवा दोन्ही विचारू शकतील. म्हणजे मुवमेंट कशी पण असेल, सिच्युएशन मे बी डीपर, but we are going to solve our answer in the direction of exactly what exactly asked in our problem.
So in this way I am concluding my speech here. Thank you.